कसं काय मंडळी, तर तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि मी चालले फिरायला हैदराबाद. आम्ही निघालोय बघा आता घरातून. रिक्षा आले आणि मी निघाले. धृतीची झाले घाई आणि धृती बघा नाही ना या मग आता पुढे चाललोय. रिक्षा आले तिकडे पुढे, हे बघा निघालेत आणि रिक्षा आमचे आले, थांबले, बॅग वगैरे गेले रिक्षात. त्यांची रिक्षा आहे, गावातलेच आहेत. हे बघा बॅग वगैरे काढले. हे बघा बाबा सोडवायला आलेत भाऊंना. आणि स्नेहा पुढे गेली आणि तिला पैसे दिले 100 रुपये. चला चालत गावात नाही आता पुढे बघू या इथपर्यंत. आता ठीक आहे का चर्च गेट. आता बसायला सीट आहे का आपल्याला? आहे तर चला बघूया पुढे. हे भाऊ हँडिकॅप मध्ये चढले बघा. कुठे चाललो घुमी? कुठे चाललो आपण? हो मजा करायची, एन्जॉय करणार का? हे सांगते अंधेरीला चला, अंधेरीवरनं दुसरी ट्रेन पकडायची. आता ट्रेन मंडळी मागे येते आणि आम्ही चाललोय. सर्वच ट्रेन वगैरे भेटतात. जुनं बांधकाम. सीट आले B1. पुढे चालले. ठीक आहे तरी खूप चाललंय. आणि विचार बघून मी हँडिकॅप आहे तर मागे भेटतो. सगळे मोमेडियन आहेत. हैदराबाद ट्रेन आहे. सीट आले आता, सीट आली. चला सर्व आली. काय करा आत करा. हॅलो हाय. का माहितीये का, म्हणजे बाहेरचं सर्व दिसायला पाहिजे म्हणून. ऍक्च्युली बरोबर आहे यांचं पण. ट्रेन पुसत नाही म्हणून आमची लोक ट्रेन पुसतात. हा चांगलं काम दिलं त्याला. बघा एवढा डस्ट निघाला त्याच्यातून. म्हणजे भाऊ किती विचार करतात ट्रेनचा. टिशे आले, टिशे पण बघतायत काय आहे ते. गणपती आता बघा आम्ही आता ट्रेन आमची सुटले सर्वांची. आणि धृती बघा काय खाते. ये येताना आपली ती ट्रेन असणार. हा येताना आपली ती ट्रेन असणार आहे, जाताना ही आहे. आपली एकत्र खाली ना बघत रे दुर्बीन ना कसं असते माहिती आहे. त्यांचं कडे सीट गेली थोड्या मी तर आहे ना. सर्व जेवण झाले आणि ते दोघं जण राहतात. जेवायला काय आणलं आपल्याला आणि कोलबीनची भाजी आणि भुर्जी होती ती संपली. बोलली ती तेव्हा पेरूवाले गेली. हे दोघं पेरूवाले झाले. बोलते ती वरती चढते बघू. मी ना वाटते एवढ्या वरती नाही जाऊ शकत. कसं वाटतंय? मस्त आहे. दुपार बघा, दुपार गुड नाईट चालू आहे. दुपार गुड नाईट यायची मिळेल पाहिजे मला. हे बघा 3 इंजन येत आहेत आता.
घाट चढण्यासाठी तीन इंजन याच्या पाठी लावणार आणि घाट चढणार. A1 मध्ये आलोय. मग इथे मस्त चांगली सभा आहे, इथे पडदे वगैरे आहेत, म्हणजे माणसं कोण बाहेरून बघणार सुद्धा झोपलं तरी मस्त. सीट मोठी आहे ना यांची, सीट पण मोठीच आहे. B1 मध्ये असे पडदे वगैरे. रात्रीचे 8:30 वाजले. आता आम्ही सर्व जेवायला बसलो. जेवायला कोलंबी बटाटा केले आणि अंडा भाकरी ना. कसं आहे जेवण? ठीक आहे ना. झाले आणि तिथे जाते, तिला मोबाईल पाहिजे. मी घेते, अजून मी घेतलाच नाही. दिगूचा बर्थडे आहे आणि रात्री विश करायला ती झोपलेले, सर्व झोपलेलेच होते, म्हणून आम्ही काही विश नाही केलं ना. आता बघा दिगू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दिग्विजा, हॅपी बर्थडे टू यू. सकाळ झाले आणि सगळ्यांना आता विश केले तिला. आता रात्री केक कापूया. आज हैदराबादच्या पुढे आलोय. आता तिकडे उतर. सकाळचे किती वाजले? सकाळी किती वाजले? 4 वाजले. आता बघा सगळे रेडी झाले. फक्त तिथे एकटी झोपले, सगळे रेडी आहेत. फक्त सगळ्यांनी दात वगैरे घासून रेडी आहेत आणि आमचा ब्रश काय भेटत नाही, तर ह्यांनी दात नाही घासला. तर आता किती मिनिटं आहेत? 10-15 मिनिट आम्ही उतरणार. आता हैदराबाद नाही, कोणतं स्टेशन? बघू आता 15 मिनिटात आम्ही उतरतो हैदराबाद स्टेशन. तिकडून आमची गाडी बुक आहे आणि गाडी येणार आहे. गाडी येणार आहे तिकडे ना भाऊ? तर आता आले गाडी आमची लवकरच वाटतं तिकडे, कारण की आमची ट्रेन लेट झाले. आता तिकडे आता पोहोचतो आम्ही. केस वगैरे वाटतं त्यांनी. चला सगळे आले गाईज आमचे. आलेत ना सर्व मित्र आले. सर्व माझे दीर आहेत आणि जावं आहेत. ती लोकल लागले बघायचे. हैदराबाद स्टेशनला पोहोचलो. चला पोहोचलो आता हैदराबाद स्टेशन. हे बघा तिथे बघा. चला चला निघतो आता पुढे. आम्ही पोहोचलोय हैदराबाद स्टेशनला. गाडी येते आणि एवढी बघा ट्रॅफिक आहे आपल्या लोकांनी. कुठे चाललो आपण? 1, 2, 3 आणि आंध्राच्या बॉर्डरवर आहे. अच्छा. 250 किलोमीटरची ट्रॅव्हलिंग आहे ना. आपल्या तर गाडी येईल ना. 70 किलोमीटर फक्त जंगलातच आहे. 70 किलो जंगलात चाललोय ना. आमची इनोवा आले तिकडे उभी आहे. तिकडे यायला तिला त्रास होतोय कारण की इथे खूप गाडी आहेत आमच्या. आता जेवढ्या जातील तेवढ्या बॅगेस टाकायचे आहेत. मागे बसलेले आहेत. मी मागे नाही बसू शकत बाबा. सगळे जण चाललेत. तेव्हा आमचा ड्रायव्हर बघा, ड्रायव्हर आहे. त्याची गाडी करा बघा. हा कन्सेशन देईल तुम्हाला सगळ्यांना. त्याचीच गाडी आहे ही. ती बघा कशी बसले. भाऊ बसतायत आता आणि आमची गाडीचं फोटो दाखवतो. सर्वजण बसले आणि गाडी इनोवा आहे.